जिल्ह्यातील धान फाउंडेशनच्या वतीने वाकेथॉन 25 जानेवारी 2025ला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। धान फाउंडेशन हे मदुराई तामिळनाडू येथील समाजसेवी संस्था असून विविध विषयावर काम करते। यामध्ये महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्याकरिता धान फाउंडेशनचा मोठा वाटा आहे। यात बचत गट मधील महिलांची रॅली काढून हा सोहळा संपन्न करण्यात आला। यात प्रमुख अतिथी मार्गदर्शिका आदर्श शिक्षिका मीरा कदम उपस्थित होत्या। त्यांनी महिलांना येणाऱ्या अडचणीवर मात कशी करावी यावर त्यांनी मार्गदर्शन केले। कॅनरा बँकचे अधिकारी भागवत बरसाडे बँक कर्ज व बँक योजना याबद्दल त्यांनी माहिती दिली। कृषी विभागाचे अधिकारी दिनेश आहेर यांनी कृषी विषयक योजनांवर भाष्य केले। धान फाउंडेशनचे कडमनुरीचे नितेश मक्सारे यांनी महिलांना शेतकरी उत्पादक कंपनी व आर्थिक साक्षरता याविषयी माहिती दिली। फेडरेशनचे व्यवस्थापक बाजड सर तसेच कार्यक्रमाला उपस्थित गणेश दळवी, लोणकर मॅडम, जाधव मॅडम, कदम मॅडम, पाईकराव मॅडम, गंगासागर वाडवे व फेडरेशनचे अध्यक्ष सचिव, बचत गट सदस्य व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज नितीन मक्सारे, तालुका प्रतिनिधी। म्हणजे 1000 रुपयाचं नियंत्रण आम्ही ठेवत होतो, पण तुम्ही पावतीच नाही दिली 4000 भरल्याची, आम्ही कसं कळणार? त्याच्यामुळे कंपल्सरी कळमनुरीच्या ऑफिसला, कळमनुरीचे आता गणेश सर आलेले तिकडे एंट्री करण्यासाठी आपण नवीन नियुक्ती केलेली सरांची, तर ते तिथे बिना पावतीचा एंट्री करणार नाही। त्यांना ट्रेनिंग दिले, पावती असली तरच एंट्री करायची, नाही तर ते गट जर 2 वर्ष जरी बंद राहिला तरी हरकत नाही। तर त्याला सुविधा द्यायची का नाही ते आपल्याच हातात आहे ना। मग ते चांगल्या जर पद्धतीने जर व्यवहार करत असतील तरच आपण त्यांना ते बाकीच्या सुविधा देऊ, अशा पद्धतीने ठरवलेलं आहे। आणि तुम्हाला ओपन सांगायला लागलो आम्ही की ते पावत्या तुम्ही महिन्याच्या महिन्याला त्या ऑफिसला द्या। तुमच्याकडे म्हणजे नंबर नसेल तर मॅडम कडून नंबर घ्या किंवा तिथल्या सरांचे नंबर द्या। ऑफिस कुठे ते माहित नसेल तर ऑफिस माहिती करून घ्या, परंतु ह्या गोष्टी करा। जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तरच तुमच्या बचत गटाला समोर आणण्यासाठी आम्हाला बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।